जय कणकर प्रतिष्ठान जय कणकर प्रतिष्ठान आप्पा 11 हा संघ पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली आहे कातलवाडी या संघाने आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. चला लगेच बॅटर पाठवायची आहे त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचप्रमाणे या सर्व लाईव्हमॅनने आपापली कामगिरी बजवायची आहे. नक्की सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ओमकार सुर्वे आणि प्रदीप वागरे याची जोडी पाहायला मिळते आहे. सम प्रमाणात कातलवाडी या संघाची सलामीरची जोडी प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला जातो आहे आणि त्यानंतर समोरच्या संघाला प्राचारण केले जात आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं क्रिकेट रसिक या क्रीडांगणावरती जे आवर्जून मॅच पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि राजे महाराजांशिवाय नाही या महाराष्ट्राच्या सुगंध छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गावचा एक मोठा खेळाडू पहिला चेंडू नाही करणार चुकी. पहिल्या चेंडूवरती हुक केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल निसटला जातोय. ओमकार सुर्वेला मोठं जीवदान दिलं जात आहे. रणजित भातडे मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या बदलावरती जेवढ्या तुम्ही चुका कराल त्यांना माफी नसते आणि तेच क्रिकेट आज आपण इथे पाहायला मिळतं. इथे मात्र रणजित भातडीच्या माध्यमातून झाली आहे चूक आणि आता या चुकीला माफी नाही. आता ओमकार सुर्वेला जीवदान दिलं जात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू चांगला फटका पाहायला येतोय. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा झेल निसटला जातोय. यावेळी जर विचार केला संकेश कांदळेचा झेल सोडला जातोय. बॅक टू बॅक रितेश होते तिथे क्षेत्ररक्षक आणि रितेशच्या माध्यमातून चूक झाली आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे परंतु तेवढे क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं. शानिब सर क्रिकेटच्या जर पतलावरती जर विचार केला तर गोलंदाज चांगला असतो परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिलना गरजेचं असतं. कुठेतरी इथे क्षेत्ररक्षकाची साथ नहीं भेटत है. जी हाँ, एक की मदद से टीम को जिता नहीं सकता. लंबा प्रहार किया है, गेंद को हवाई यात्रा के लिए भेज दिया है. आ रहा है ओमकार सुर्वे के बल्ले से ये सेंसिबल यानी कि बीपीएल षटकार. की बल्लेबाजी स्वागत किया है स्मितेश बोरकर का. एक जीवनदान जरूर मिला था लेकिन उस जीवनदान का फायदा उठाया है. और मट्टी की बात हुई थी सर, अपने प्रतीक सर ने बात की थी इस ग्राउंड की. तो जिस मट्टी ने आपको पहचान दी है, जिस मट्टी ने आपको इस क्रिकेट के खेल में लाया है, जिस मट्टी ने आपको आज यहाँ तक पहुँचाया है, उसी मट्टी को आज दिल से सलाम. और उसी सरजमी पे ये मुकाबले खेले जा रहे. बैक टू बैक दूसरा षटकार ओमकार सुर्वे के बल्ले से देखने मिला. कमाल की बल्लेबाजी आहे. शानिम सर जर विचार केला तर ओमकार सुर्वे असा एक खेळाडू आहे ज्यानंतर त्याचा अनेकदा असे मी स्पर्धा पाहिल्या. ओमकार सुर्वेच्या जी बॅटिंग असता वेळी मी कॉमेंट्री खूप साऱ्या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु ओमकार सुर्वेला जेव्हा जेव्हा इथे मात्र जीवदान भेटणार त्या जीवदानानंतर खरोखर धुवाधार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आताच मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर ओमकार सुर्वे पहिल्या चेंडूवरती बाद होत होता परंतु रणजितच्या माध्यमातून तिथे चूक घडली आणि त्या चुकीला आता माफी नाही आहे. ओमकार सुर्वेच्या माध्यमातून 2 बॅक टू बॅक षटकार येत आहे आणि त्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकाचा भार इथे मात्र कोणत्या गोलंदाजावरती दिला जातोय. अर्थातच आपण जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच कुर्तडे गावचा फिरकीचा जादूगर विद्याधर पवार गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होतोय. अचूक टप्पा भेदक मारा अर्थातच विद्याधर पवार गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर कुर्तडे गावची रन मशीन अर्थातच संकेश कांदळे पाहायला मिळतात आहे. अतिशय चांगली गोलंदाज आपल्याला विद्याधर पवार पाहायला मिळतात परंतु पॉवर प्लेचं षटक टाकतात. सातत्याने मी त्यांना पाहायला गेलं अनेक स्पर्धांमध्ये विद्याधर पवार हे पॉवर प्लेचं षटक टाकतात परंतु यावेळेस थोडीशी रणमिती स्मितेश बोरकरची वेगळी होती. पॉवर प्लेचं षटक नाही दिलं. प्रथमतः पहिलं षटक आपण स्वतः हादरलं त्यानंतर आता विद्याधर पवारला दाखल केलं गेलं आहे. ये माइंडसेट अलग है सर. अगर देखते जाएगा तो स्ट्राइक पर संकेश, नॉन स्ट्राइक ओमकार सुर्वे
जिसके बल्ले से बैक टू बैक 2 षटकार देखने मिले। और इस खासियत है इस बल्लेबाज की, जिस तरह से प्रतीक सर ने कहा कि वो जहां भी उन्हें जीवन दान मिलता है तो उस जीवन दान का फायदा उठाते हैं। ये खासियत है उस बल्लेबाज की, उसके अंदर क्षमता है, उसके अंदर ताकत है, वो अपने टीम को कहीं ना कहीं जीत की ओर लेकर जा सकता है। लेकिन ये पहली इनिंग है, आपको अगर अपने टीम को विजय ठहराना है तो अच्छा एक स्कोर बनाना होगा। अब उस स्कोर के पीछे ये दोनों ही बल्लेबाज भाग रहे, एक तरफ संकेश तो दूसरी तरफ ओमकार सुरवे। गेंदबाजी मार पर जिस तरह से सर ने कहा कि फिरकी का जादूगर आया है, यानी कि विद्याधन। नक्कीच जर विचार केला तर शानिब सर, कारण प्रथमतः आपण फलंदाजीचा निर्णय घेतलाय, कुठेतरी एक वेगळंच माइंड असेल की कुठेतरी एक चांगला स्कोर जास्तीत जास्त इथे धावा उभ्या करण्याचा प्रयत्न असेल, परंतु प्रयत्नांचं मात्र जर समोरच्या संघाचा जर विचार केला तर समोरच्या संघाकडे ताकदीवर गोलंदाजी पाहायला मिळते आहे। पहिल्याच याच्यात पहिल्या चेंडूवरती प्रदीप पाखरीचा विकेट आलाय, त्यानंतर ओमकार सुरवेचा झेल सोडला आणि त्याचा पुरेपूर ओमकार सुरवेने फायदा उचललाय। चांगला चेंडू पाहायला मिळतो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, चेंडू मागे धावतोय, एक धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, डोक्याची घंटा आहे नॉस्ट्राइक इन एंडला, परंतु इथे मात्र फेकी चांगली होती, त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। मी मगाशीच बोलतो, कुर्तडे गावची रण मशीन अर्थातच संकेश कांदळे आणि त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात आहे। चांगला चेंडू, चांगला फटका आणि त्यानंतर 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जात आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी घेतली जाते आहे, परंतु इथे झेलची शक्यता आहे, स्मितेश बोरकर नाही करणार चुकी आणि मात्र फलंदाज पाहायला मिळतो आहे संकेश कांदळे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो आहे। यस यस येतोय, नक्कीच आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कुर्तडे गावचा एक उगवता सितारा अर्थातच ऋषिकेश शिंदे, मॅन फ्रॉम शिंदेवाडी, आणि हा बॅटर मात्र जर विचार केला तर शानिब दाऊद संपूर्ण कुर्तडे प्रीमियर लीगचा हंगामा गाजवलाय। त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला चर्चेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे, ऑल कुर्तडे संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्या माध्यमातून भल्या भल्या तोड़तो असा बैटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश शिंदे पाहायला मिळतो आहे। अब देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करके। प्रतीक सर ने इसकी बल्लेबाज की तारीफ की है, लेकिन अब देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करके मैदान के अंदर, और इसके अंदर खासियत है, इसके अंदर ताकत है, इसके अंदर क्षमता है, और ऑल क्रिकेट टीम से खेलते हुए कमाल की बल्लेबाजी करते हुए नजर आते। देखना होगा गेंदबाजी मार पर फिर से एक बार अपने ओर की अगली गेंद लेकर विद्याधन, इस बार भी लंबा स्ट्रोक है, यस, गेंद को हवाई यात्रा के लिए भेज दिया है, गेंद जा रही है 1 बाउंस 4 रनों के लिए। और जिस तरह से प्रतीक सर ने कहा था इसके अंदर ताकत है, इसके अंदर क्षमता है, ये अपनी टीम को आज का अच्छा स्कोर बना सकता है। कमाल की बल्लेबाजी, आते ही साथ स्वागत किया है, वेलकम किया है विद्याधन का। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 21 धावपलकामध्ये पाहायला मिळत आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं पाहायला मिळते आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये विद्याधरवरती पहिल्या चेंडूवरती इथे पाहायला गेले तर ऋषिकेश शिंदेच्या माध्यमातून इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल चढवला जातो आहे। धावसंख्या मात्र 21 धावपलकामध्ये पाहायला मिळत आहे। विद्याधर पवार फिरकीचा जादूगर, नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू बॅटची कडा, पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे, इथे मारणार स्मितेश बोरकर करणार नाही यासुकी आणि पुन्हा एकदा मोठा मोरा गारद केला जातोय। ऋषिकेश शिंदे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय। डीजे रवळनाथ कातलवाडी या संघाकडून शुभम पाहायला मिळतात। शुभम पुटक कारण जर विचार केला तर कुर्तडे प्रीमियर लीगचा दुसऱ्या हंगामाच्या खेळाडूने गाजवला, त्याचप्रमाणे जर विचार केला तर या वर्षी कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये नव्हते, काही कामानिमित्त बाहेर असतात, परंतु आज इथे भाटकरकडून प्रीमियर लीगची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहे। पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र धावचीची संधी होती, परंतु राजा इथे मात्र सर्वचे बीट झाले आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे। धावपलकावरती धावा एक ऍड होते आहे, धावसंख्या मात्र पोहोचल्या 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात आहे। सुंदर आयोजन पाहायला मिळते, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पाहायला मिळतो आहे आणि दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एक बाजूला संघ जर विचार केला तर साम रवळनाथ कातरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला जय कणकरकोण प्रतिष्ठान पहिले बना संघ पाहायला मिळतो आहे। विद्याधन अपने ओर की नेक्स्ट बॉल, लेकिन इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, डीप में फील्डर मौजूद है, लेकिन फील्डर के ऊपर से गेंद जा रही है 1 बाउंस 4 रनों के लिए। एक कमाल की बल्लेबाजी है, एक खासियत है इस बल्लेबाज की। ओमकार सुरवे ऑन फायर मैदान के अंदर। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संभवत होत आहे। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात आहे। आतापर्यंत जर विचार केला तर
विकेट 3 गमावले गेले आहे. 26 धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. परंतु ओमकार सुर्वेचा झेल सोडल्यानंतर आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं ओमकार सुर्वेच्या माध्यमातून. मात्र पहिला जर विचार केला तर क्रिकेटच्या बदलावरती एक खूप मोठा नियम आहे शानिफ सर, की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अर्थातच ओमकार सुर्वेचा झेल सोडला, आता मात्र आपण थोडीशी मला वाटतं मॅच सोडलीत असं मला वाटतंय. मुझे वहाँ लगता है कि जब वो जेल छूटा था वहाँ पर बहुत बड़ी गलती हुई और ये मैदान के अंदर ऑन फायर नजर आ रहे हैं। जब जेल छूटा था उसके बाद बैक टू बैक 2 लंबे प्रहार देखने मिले यानी षटकार, उसके बाद अभी भी एक चौकार देखने मिला है। एक खासियत है इस बल्लेबाज की, अगर देखने जाए तो 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है वो 26 रनों पर जा पहुंचे। और विकेट की अगर बात करेंगे सर तो अभी तक टीम के 3 विकेट जा चुके हैं। नक्कीच 3 विकेट गमावले गेले, परंतु धावसंख्या तब्बल आता 2 षटकाच्या जेवढं पाहिजे तेवढं धावसंख्या इथे उभारले गेले आहे. पहिल्या चेंडू पाहायला मिळतो स्मितेश बोरकर दाखल झाले वैयक्तिक कोटीतील दुसऱ्या षटकावरती संघाच्या वतीने. तिसऱ्या षटकाचा भार स्मितेश बोरकरवरती सोपवला जातोय. संघाचे कर्णधार असतील, अष्टपैलू खेळाडू असतील आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा चांगलं बॅटल पाहायला मिळते आहे. ज्याच मागच्या या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. स्मितेश बोरकरच्या विरोधात हल्लाबोल केला, परंतु तोच बॅटर लागताय. मोठा धक्का, मोठा हादरा पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 33 धावफलकावरती. ओमकार सुर्वेच्या माध्यमातून 3 मोठे फटके आणि 1 चौकार आणि मात्र बाद होतोय नवीन बॅटर. अर्थातच साम रवलनाथ कातलवाडी संघाची आन बान शान, अर्थातच रघुनाथ पालवकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आहे. नवीन बॅटर दाखल होतोय कर्णधार संघाचे, त्याचप्रमाणे आयकॉन खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात आहे. एक मोठा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत संघ इथे जर अडचणीमध्ये पाहायला मिळतो आहे. ओमकार सुर्वे चांगली फलंदाजी करत होता, त्यानंतर आता मात्र स्मितेश बोरकरने त्यांचा विकेट घेतला जातो आहे. तशाच तसं उत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर मात्र बाद होतो आहे. ओमकार सुर्वे बाद झालाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ पालवकर पाहायला मिळतात आहे. स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅक वरती जर विचार केला स्मितेश बोरकरचा चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. 1 षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळी अगदी भन्नाट वेगाने चेंडू फेकला जातोय. थोडासा चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही झालाय. निर्धाव चेंडू तिथून जरूर चांगलं होते आहे. आता मात्र धावसंख्यावर कुठेतरी आळ घालला जाईल, कारण जर विचार केला तर ओमकार सुर्वे बाद झालाय सनीप सर. जी हाँ, टीम के स्कोर की अगर बात करें तो 33 रनों पर जा पहुंचे। ओमकार सूर्य जैसी एक बड़ी मछली जाले के अंदर फंस चुके हैं। इस बार देखिए बैट की कट लिए, गेंद जा रही ट्रैवल हो रही है डिग्रेशन बॉक्स में 2 रनों के लिए। 2 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है, आगे जम के रही है 35 यानी कि 35 रनों पर जा पहुंचे। स्मितेश बोरकर की सर अगर बात करें तो कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। अपनी टीम की तरफ से पहली ओवर लेकर दाखिल हुए थे और अब फिर से एक बार दाखिल हुए अपनी टीम की ओर से तीसरी ओवर लेकर और कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। पहली ओवर में अपने नाम पर 1 विकेट भी लिया था और 2 लंबे प्रहार यानी कि 2 षटकार ओमकार सूर्य के बल्ले से देखने मिलते हैं। नेक्स्ट बॉल तैयार, ऑफ साइड की दिशा में देखिए रघुनाथ पालवकर ने हल्के हाथ से खेला है, सिंगल लिया है, सिंगल की मदद से रन आगे सरकेगा यानी कि 36 रनों पर 36 रनों पर जा पहुंचा। ओवर की समाप्ति हो चुकी है सर। नक्कीच यानंतर होणारा सामना आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूला गुरु 11 संघ. आपल्यासाठी पहिला पुकार दिला जातोय. नाणेफेकीसाठी आपण त्वरित दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 35 धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत विकेट क्रमांक जर विचार केला तर 4 गडी गारद केले जात आहेत आणि धावसंख्या मात्र 35 धावा. कुठेतरी एक वेगळी रणनीती होती, कुठेतरी एक मोठं आव्हान रचण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडासा अयशस्वी ठरतोय कारण ओमकार सुर्वेचा आता विकेट आलाय. परंतु इथे जर विचार केला तर शुभम आणि रघुनाथ यांची बॅटबॉल जर बोलली तर कुठेतरी एक चांगलं आव्हान पार पाडू शकतात. एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल. बॉलर नेम प्रसाद येतोय नवीन गोलंदाज करून त्याची ट्रॅक वरती. पहिला चेंडू प्रसादचा हलक्या त्याने खेळण्याचा गॅप शोधला जातोय. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय फलंदाजी पाहायला मिळते आहे. 30 या सर्कल वरती आग लावणारा फटका होता आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली, चेंडू चांगला गॅदर नाही केला आणि तिथून 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या मात्र 3 ने आता पुढे सरसावेल. इस बीच देखिए लंबा चौक जड़ना चाहते थे, बिट हुए यहाँ पर बैट बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है। नो बॉल का इशारा जरूर हमारे तक पहुंच रहा है।
धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. आता पण जर विचार केला 39 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय 9 चेंडू. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. पुढा डोले पहा नीट कारण नेक्स्ट बॉल आहे फ्रीट. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन प्रसाद. फुटा चेंडू होता, भिरकावून जरूर दिलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो. नो मॅच मध्ये चेंडू पडला गेलाय. तिथून एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या अंतून पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र तब्बल 2 ने पुढे सरसावी. 42 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे. परंतु समोरच्या संघामध्ये शानिफ सर समोरच्या संघामध्ये जर विचार केला तेवढीच ताकदीवर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आहे. इस बार लंबा स्ट्रोक है, देखिए कवर के ऊपर से गेंद को उछाला है. फील्डर वहां पर गेंद को गैदर कर रहे हैं. जब तक 2 रन आसानी के साथ कंप्लीट किए. यहाँ पे थोड़ा थ्रो में गलती हुआ था लेकिन 2 रन आसानी के साथ सर कंप्लीट किए और 2 रनों की वजह से रन संख्या आगे बढ़ी यानी कि 44 44 रनों पर जा पहुंची है. विकेट की अगर बात करें तो अभी तक 4 विकेट टीम के जा चुके हैं और अब ये रघुनाथ और शुभम की अगर जोड़ी देखेंगे तो किस तरह से मैदान का रंग लाएगी यही देखना होगा. अपनी टीम को जीत के लेके जाना है तो लंबा स्ट्रोक जड़ना चाहते देखिए इस बार. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. यानंतरचा होणारा सामना आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूला गुरु 11 संघ. दुसरा पुकार आपल्याला दिला जातोय. पण एकदा या मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कुठेतरी मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये आहे. चांगली गोलंदाजी या मोठा रनअप सुद्धा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परंतु जर विचार केला तर पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त धावा तिथे वाईट चेंडू डिक्लेअर केला जातो आहे. अतिरिक्त धावा तिथे धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या तब्बल 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. कुठेतरी 50 ते 60 धावा जरी ते उभारले गेले तर समोरचा संघ तेवढाच ताकदीवर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन पुढचा चेंडू होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात केले गेले. फेकी चांगली असेल तर विकेटचं पतन होईल परंतु फेकी थोडीशी खराब आहे. ओव्हरथ्रो झाला आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी चांगली नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस साथ द्यावी लागेल संघाला कारण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 झेल सोडल्या. एक रणजित भाटरेने सोडला, त्यानंतर रितेश बोरकरने तिथे झेल सोडला. मग त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी जाणवते पाहायला मिळते आहे संघाच्या वतीने. फुटा चेंडू होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. रितेश चेंडूपर्यंत पोहोचतील, ती फेकी करतील. आता धावचीची संधी असेल, संधीचं सोनं केलं जाईल आणि मात्र शुभमला मात्र माघारी परतावं लागत आहे. पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक जर विचार केला तर 5वा धक्का पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं होतंय समाप. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 48 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना पाहायला मिळतोय आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ तर दुसऱ्या बाजूला गुरु 11 संघ पाहायला मिळतो आहे. चला लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. बॅटिंग लाईनअप जर विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते आहे. समोरच्या संघामध्ये तेवढीच ताकदीवर फलंदाजी पाहायला मिळते आहे. रणजित भातडे असतील, त्याचप्रमाणे स्मितेश बोरकर असेल, राज बोरकर असतील, अनिकेत असेल, त्याचप्रमाणे संदेश असतील, विद्याधर असतील, असे चांगले बॅटर पाहायला मिळतात आहे. समोरच्या संघामध्ये तेवढाच ताकदीवर संघ पाहायला मिळत आहे. परंतु समोरच्या संघामध्ये तेवढीच ताकदीवर गोलंदाजी ओमकार सुर्वे असतील, रघुनाथ असतील, त्याचप्रमाणे जर विचार केला तर संकेश कांदळे असतील, असे चांगले फलंदाज आपल्या गोलंदाज पाहायला मिळतात. समोरच्या संघामध्ये सुद्धा प्रदीप आगरे असतील, नवीन बॅटर रोहन दाखल होत आहेत. नर्षकिनीला गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत दाखल झाले. अनिकेत आगरी हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. कुर्तडे प्रीमियर लीगचा हंगामा ज्याने दुसरं प्रभाग गाजवलं होतं, त्याचप्रमाणे भाटकरकडून प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी त्याच्या मध्येतून पाहायला मिळते आहे. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला आहे. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतो. अचूकतेपाई चेंडू होता, भिरकावून जरूर दिला गेला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील परंतु चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स दंडन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकात. धावा मिळतील 4. डीजे आदेश
खास करून यांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये, येतोय चौकार, इथे पाहायला मिळतोय रघुनाथच्या पॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या तब्बल 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. गोलंदाज अनिकेत अग्रे पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात राईट ग्राउंड विकेट. आता मात्र मोठी लढत पाहायला मिळत आहे. एक बाजूला चांगली फलंदाज आजचे रघुनाथ पालवकर पाहायला मिळतात आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स अटेंड केला, स्विचिटचा फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक पोहोचलाय का, चेंडू पर्यंत पोहोचला जातोय आणि चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र माघारी परततोय. रघुनाथ पालवकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात आहे. डीजे अनिकेत दाखल होतोय. धावसंख्या तब्बल आतापर्यंत जर विचार केला 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. षटक क्रमांक अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत आहे. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आहे. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा घरोघरी पोहोचवली जात आहे. आणि आमचे कॅमेरामॅन सोपवन बारगे सुद्धा आपल्या इथे या स्पर्धेनिमित्त उपस्थित झाले आहे. कॅमेरामॅन पाहायला मिळतात आहे. फुटा चेंडू होता, आल्या घनागती हल्ला पाहायला मिळतोय आणि हल्ला कंप्लीट केला जातोय. चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. फुलटॉस चेंडूवरती नाही करणार चुकी आणि मात्र चेंडूला पाठवून दिलाय षटकारासाठी. 6 धावांसाठी धावा मिळतील 6. धावसंख्या मात्र पुढे सरसाविला तर धावसंख्या 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं जातं अनिकेतला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते आणि इथे मात्र बॅटर आउट होतोय. अनिकेत मात्र एक षटकार लगावून आपल्या तंबूचा रस्त्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक विद्याधर पवारच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. फलंदाज होईल 5 धावा मिळतील जर विचार केला तर 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. जाऊया आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. यानी कि 7 विकेट अपनी टीम के जा चुके. नवीन बल्लेबाज जरूर चेतन दाखिल हुआ है. चेतन के ऊपर विश्वास किया है. अनिकेत नेक्स्ट बॉल रखकर हवाई यात्रा के लिए गेंद को भेजा है. इस बार जरूर गलती किए, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा है. आ रहा है चेतन के बल्ले से ये पहला षटकार. कमाल की बल्लेबाजी है. अनिकेत अपने ओवर की अगली गेंद लेकर राइट हैंड राउंड विकेट से इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. व्हाइट कैप पे जरूर किया, यहाँ पे रन आउट हो सकते हैं, देखना होगा. लेकिन नॉट आउट का समर्थक जरूर पहुंचेगा. व्हाइट बॉल का इशारा जरूर पहुंचा है, यानी कि नियमन करवाक भाई समर्थक वापरा जाता है और इस एक रन की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है.
अगर देखने जाएगा तो 66 यानी कि 67 रन बनाए और 67 रन को टारगेट रखा जा चुका है अपोजिट टीम को। लगेचच आपण 67 धावांचं लक्ष ठेवलं आहे, परंतु यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचकडे आपण जातोय. आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूला गुरी 11 संघ. चला कर्णधार यायचा आहे आणि मान्यवर आपण विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुधाकर आगरी यांना विनंती करतो की हा मॅचचा नाणेफेकीचा इथे मात्र टॉस घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा इथे टॉस होतोय आणि इथे मात्र हा टॉस जिंकला जातोय गुरी 11 संघ. नक्कीच हर्षलकडे आपण येणार आहोत. हर्षल, आपण पहिला सामना गमावला आहे, परंतु आता 3 सामने आपल्याकडे अजून बाकी असतील, म्हणजे कुठेतरी अजून आपण आतमध्ये असं लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे आपल्या खेळतोय. परंतु पहिला सामना तुमच्याकडे अनुभव आलाय, पिचचा अंदाज आलाय, परंतु आता दुसरा सामना आहे आणि समोर आपल्या जर विचार केला तर एका स्टेपल खेळाडू अर्थात प्रवीण दादा भाटकर हे पाहायला मिळतात आहे. काय रणनीती असेल? आम्ही पहिली फलंदाजी करू. गेल्या मॅचमध्ये पहिला अंदाज घेतलेला की काय होतंय, पिच कसं चालतंय वगैरे. आता समजलं की थोडाफार बॉल पडून जोरात होतोय, स्पीड होतोय, त्यामुळे थोडा फिल्डिंग न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच प्रथमतः गुरी 11 या संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण आपण येणारा प्रवीण दादा भाटकर, कारण यांचं खास करून होम ग्राउंड आहे, परंतु जर विचार केला तर आपल्याला प्रथमतः आता क्षेत्ररक्षण करायचे आहे. काय रणनीती असेल? आम्ही टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणच करणार होतो आणि पहिलीच मॅच आहे आमची, एक अंदाज घेऊ ग्राउंडचा. नक्कीच, पण तरी पण किती धावांपर्यंत रोखलं जाईल समोरच्या संघाला? एक 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण जाऊया चालू असलेल्या लढतीकडे. धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा. लगेचच आपण गुरु 11 या संघाने आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला गेला आहे. जाऊया आपण, माझे साथी समालोचक शानिप सर आपल्यासोबत जोडले जातील. ओटू शानिप सर. देखने जाएगा तो 67 रन को टारगेट रखा जा चुका है। उस टारगेट को चेस करते हुए मैदान के दोनों ही बल्लेबाज लड़ाई करते हुए ये मैच रोमांचक देखने मिलेगा। कौन जीतेगा कौन हारेगा ये थोड़ी देर में, थोड़े आने वाले समय में चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल. जय गणेश खणकरकुंड प्रतिष्ठान या संघाला नाणेफेक जिंकली होती, मात्र श्री साम रवळनाथ कातलवाडी या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करत असतावेळी 66 धावा करून 67 धावा समोरच्या संघासमोर ठेवल्या गेल्या आहेत. तर मात्र एक मोठं आव्हान आहे, परंतु तेवढेच ताकदीवर सुद्धा बॅटर पाहायला मिळतात आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीरची जोडी दाखल होते आहे, रणजित भातडे आणि त्याचप्रमाणे चिंचकरीतील एका उगवता सितार अर्थातच राज बोरकर पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक असेल, म्हणजेच काय इथे जर विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, मुळे कुठेतरी हाणामारीचं षटक असेल. परंतु समोरचा गोलंदाजाचा जर विचार केला तर चांगले गोलंदाज समोरच्या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण विचार केला तर ओमकार सुरभी मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होतील का? नक्कीच आतापर्यंत चांगली रणनीती जरुरी ते पाहायला मिळते आहे कातलवाडी या संघाची. चांगली कामगिरी सुद्धा पाहायला मिळते, फलंदाजी जोरदार झाली आहे. परंतु जर विचार केला आता गोलंदाजीमध्ये कुठेतरी आपल्याला 67 धावा रोखायची आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल, त्याचप्रमाणे चांगले क्षेत्ररक्षण करणं सुद्धा अपेक्षित असेल. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवून घेतले जात आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या मध्ये बाहेर पाहायला मिळते, प्रदीप आगरे त्याचप्रमाणे पाहायला मिळतो आहे रणजित भातडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू वरती आल्या भव्य स्वागत पाहायला मिळतं ओमकार सुर्वेला. इथे मात्र पहिल्या चेंडू वरती ठोकला जातोय षटकार, येतोय दमदार षटकार, मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू वरती हल्ला बोर चढवला जातोय. परंतु शानिप जर एक विचार केला तर एक मेन गोलंदाज असतो, त्याच्यावरती आपण जर हल्ला बोल चढवला जातं
त्यानंतर गोलंदाज कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतो. और मैंने कई ऐसे प्रतियोगिता देखे थे रंजीत को अच्छी बल्लेबाजी करते हुए। मैं जहां भी सर कमेंट्री के लिए जाता हूं तो रंजीत की कमाल की बल्लेबाजी वहां देखने मिलती है। साथ ही साथ ओमकार सुरवे जैसे एक कमाल के गेंदबाज का वेलकम किया है, स्वागत किया है। नेक्स्ट बॉल ओमकार सुरवे राइट राउंड विकेट। इस बार ब्लॉक होल में गेंद डाली थी, पावर प्ले के बाहर गेंद को ऑफ साइड में कवर के ऊपर से उछाला है। जब तक 2 रन कंप्लीट किए, तीसरे की मांग रंजीत ने जरूर किए, लेकिन 2 रन पर समाधान मानना पड़ेगा और 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है, यानी कि 8 रनों पर जा पहुंची है। सर नक्कीच. क्या लगता है ये सेन्सिबल क्रिकेट है? नक्की जर विचार केला तर ओमकार सुरवे त्यानंतर फटका खेळल्यानंतर त्यानंतर मात्र कमबॅक करणं जाणतो, कारण एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूची कामगिरी सातत्याने बजावत असतो. पण जर विचार केला ओमकार सुरवे पहिल्या चेंडू अचूक टप्प्यात होता, त्याच्यावरती समाचार घेतला, पण त्यानंतर ब्लॉकरचा चेंडू पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल, चेंडू निघून चाललाय का पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. प्रदीप आगरेच्या माध्यमातून चेंडू अडवला जातो आहे आणि तिथून जर विचार केला तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला षटक पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते आहे आणि या धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचली. आता पण जर विचार केला तर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं हे षटक एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी धावसंख्या अजून पाहायला मिळते आपल्याला. का जर 15 ते 16 धावा पहिल्या षटकामध्ये घेतल्या गेल्या तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. और कमाल की बल्लेबाजी रंजीत की देखने मिली है। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर और पावर प्ले के ओवर में मुझे लगता है कि ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करेंगे। नेक्स्ट बॉल तैयार। इस बार देखिए आउट पिच गेंद थी, ऑफ साइड में खेलने का प्रयत्न किया था, असफलता मिली, अनसक्सेसफुल ठहरे। बैटर बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है, बीट हुए वहां पर, डॉट बॉल आता हुआ, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। क्षेत्ररक्षण में सर जरूर बदलाव देखने मिल रहा है और ये सेंसिबल क्रिकेट है। आज की इस रजनी का ये दूसरा दिन है और दूसरे दिन का अगर देखने जाएंगे तो ये दूसरा मुकाबला मैदान का रंग ला रहा है। नेक्स्ट बॉल उड़ाया है, देखिए कवर के ऊपर से गेंद जा रही है सीधा बॉडी लाइन के बाहर। षटकार, कमाल की बल्लेबाज, ये स्वागत कर रहे, वेलकम कर रहे, रंज ओमकार सुरवे के ऊपर हल्ला बोल कर रहे। ये बल्लेबाजी कमाल की है, पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए नजर आ रहे रंजीत बात्रे ऑन फायर। डीजे बाकी आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. ओमकार सुरवे फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू निघून चाललाय का, परंतु चेंडू पंचांचा घोषित येत आहे. तिथे 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळते. थोडीशी नैसर्गिक अडथळा पाठीमागे पाहायला मिळते आहे आणि तिथून जर विचार केला 2 धावा मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. पहिल्या षटकावरती पॉवर प्लेच्या षटकावरती 18 धावा खर्च केल्या जात आहेत. आता जर विचार केला तर अजूनही जर 49 धावांची इथून आवश्यकता असेल, अजूनही 49 धावांची आवश्यकता, येणारे 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकावरती जास्तीत जास्त धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. ओमकार सुरभीवरती हल्ला बोल चढवला जातो आहे. आज चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रणजित भातडीचा जर शानेम सर विचार केला तर रणजित भातडीने पहिलं पर्व भाटकरकोण प्रीमियर लीगचं गाजवलं होतं. अप्पा गुरु 11 संघाचं प्रतिनिधित्व करत होता, परंतु आज जर विचार केला तर तो मात्र जय गणेश खणकरकोण प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करतो है। जी हाँ, हर एक टीम में ये जो देखने जाएगा तो मिस प्लेयर खेलते हुए इनके बीच में ऑक्शन हुआ था और ये कमाल की बल्लेबाजी रंजीत की तरफ से देखने में रही। और मैं हर वक्त करता हूँ कि मत सोच कि तेरा सपना क्यों नहीं पूरा होता, क्योंकि हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। अब देखना होगा एक ओवर की समाप्ति के बाद, यानी पहली पावर प्ले ओवर के बाद रन संख्या जा पहुंची 18 रनों पर। अब ये दूसरी ओवर किसके हाथों में समाई जाएगी यही देखना होगा। रोहन के ऊपर विश्वास दिखाया गया है, रोहन के कंधों के ऊपर जिम्मेदारी दी गई है। देखना होगा रोहन अपने टीम के लिए किस तरह से गेंदबाजी करेंगे। मुझे लगता है कि राइट ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। स्ट्राइक के ऊपर राज बोरकर, ये दोनों ही बल्लेबाज किस तरह से पार्टनरशिप में डालकर रख लाएंगे देखना होगा। पहला बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, क्षेत्ररक्षण मौजूद है वहां पर, कवर के ऊपर से गेंद को उछाला था। 1 रन कंप्लीट, दूसरे की मांग की थी लेकिन 1 रन पे समाधान मानना पड़ेगा। स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश की, सफलता मिली है। अब देखना होगा स्ट्राइक पर एक हार्ड बल्लेबाज जिसने पिछली पहली ओवर में कमाल की बल्लेबाजी की है, यानी रंजीत बात्रे। अब देखना होगा स्ट्राइक रोटेट हो गई है। स्ट्राइक पर अब रंजीत बात्रे, नॉन स्ट्राइक पर राज बोरकर। नेक्स्ट बॉल रोहन, राइट ओवर द विकेट। इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे,
आउट पिच गेंद थी, वहां पर लंबा स्ट्रोक जन्नत जाते थे, बिट हुए वहां पर बैट बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है। जब तक एक रन चोरी चुपके जरूर कंप्लीट किया है, लेग बाय के रूप में एक रन मिलेगा और इस एक रन की मदद से सर रन संख्या आगे बढ़ रही है, जा पहुंचिए 20 रनों पर। 20 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. षटक्रमांक मैदानाच्या आतमध्ये रोहनवरती सोपवला जात आहे. कारण क्रिकेटमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. तो कोणता फलंदाज असू द्या, गोलंदाज असू द्या किंवा क्षेत्ररक्षक असू द्या, विश्वास हा महत्त्वाचा असतो. परंतु विश्वास दाखवून इथं गोलंदाजाला मात्र दाखल केलं गेलं. यावेळी चांगलाच भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. अचूक टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला आहे. परंतु यष्टिरक्षकाने आपली चांगली कामगिरी बजावली जाते आहे आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय रोहन. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील ओव्हर द विकेट. पुढचा यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली जाते आहे. झेलची शक्यता आहे परंतु नाही, झेल निसटला जातो आहे. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला गेला, तिथून एक धाव कंप्लीट झाली आहे. धाव संख्या तब्बल 21 धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. पण मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आताच दुसरं चालू आहे. कुठेतरी एक मोठं आव्हान पार पडत असल्यामुळे चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जरूर झाली. 18 धावा तिथे ओमकार सुरभीच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या, परंतु आता दुसऱ्या षटकाचा भार रोहनवरती दिला. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले, 3 धावा खर्च केले गेल्या. यावेळेस मोठा फटका खेळला जातो आहे. रणजित ऑन फायर पाहायला मिळतो आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. धावचीची संधी असेल परंतु संधीचं सोनं केलं जाईल का नाही. मात्र चित्याची चपलाई पाहायला मिळते. रणजित भाजडेच्या माध्यमातून तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या तब्बल 2 ने पुढे सरसावते. आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. चांगली बॅटिंग लाईन. अंतिम गेंद अभी भी बाकी है, अंतिम गेंद अभी भी आनी बाकी है। रोहन की सर अगर बात करेंगे तो कमाल की लाइन और लेंथ में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अभी तक अपनी ओवर में अगर बात करेंगे तो सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च किए। कमाल की गेंदबाजी है रोहन की। राइट हम ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, लेकिन कमाल की गेंदबाजी किए। स्ट्राइक पर एक हार्डर बल्लेबाज यानी कि रंजीत बाथरे तैयार। लंबा स्ट्रोक है, यहाँ पर कवर के ऊपर से गेंद को उछाला है। यहाँ पर जेल का खतरा था, जेल मिस किए। और मैं कहते रहता हूँ, मराठी में कहते हैं कि चुकीला माफी नहीं। और रंजीत की अगर बात करेंगे तो हार्ड हिटिंग मैदान के अंदर चालू है। और यहाँ पर अगर जेल मुकम्मल होता तो वनडाउन के रूप में मुझे लगता है कि पवेलियन में एक हार्डर बल्लेबाज है यानी कि स्मितेश बोरकर, जिसकी अगर बैट बोलते हुए अगर नजर आएगी तो मुझे लगता है कि आसानी के साथ मैच को जीता भी जा सकता है। और क्रिकेट को सर अनिश्चित गेम कहा जाता है, कहीं भी कुछ भी हो सकता है। और अगर देखने जाएंगे तो जीता हुआ मैच हम हार भी सकते हैं और हारा हुआ मैच जीता भी जा सकता है, इसलिए क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है सर। नक्कीच क्रिकेट अनिश्चितीचा खेळ अद्भुत केला आहे आणि हाच आज क्रिकेटचा खेळ आपण या भाटकरकोट नगरीमध्ये पाहायला मिळतात। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 25 धावफलकामध्ये पाहायला मिळतात आहे। 25 धावा आतापर्यंत एकही विकेट न गमावता 25 धावफलकावरती पाहायला मिळतात आहे। चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे। दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सलामवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी त्यांच्या हातातून पाहायला मिळते। पहिल्या 2 षटकांवरती 25 धावा तिथे खर्च केल्या जात आहेत। जर विचार केला तर समोरच्या संघावरती दबाव निर्माण केला जातो आहे। आता मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल समोरच्या संघाला सुद्धा। जर विचार केला तर तब्बल अजून येणारी चेंडूचा खेळ बाकी असेल, 18 चेंडूचा खेळ बाकी असेल। 18 चेंडूवरती 42 धावांची आवश्यकता आहे असा मॅच मध्ये जिंकण्यासाठी। जर आने वाली गेंद है अब 18 और 18 गेंदों में जीतने के लिए 42 यानी कि 42 रनों की जरूरत है। ये रोमांचक मुकाबला है, देखने जाएंगे। नेक्स्ट बॉल यानी कि पहला बॉल लेकर इस बार उछालने का प्रयत्न किया था, डीप में फील्डर वहां पर मौजूद है। 1 रन कंप्लीट किया है, दूसरे की मांग करके कि देखना होगा। रंजीत ने रुका कर रखा है, रुकिए मैं स्ट्राइक लेता हूँ, मेरे अंदर ताकत है, मेरे अंदर क्षमता है। लेकिन अब देखना होगा, स्ट्राइक तो ली है लेकिन किस तरह से कामगिरी करेगी अपने लिए, अपने टीम के लिए ही देखना होगा। उस 42 रन में से 1 रन माइनस हो चुका है, यानी जीत के लिए आने वाली गेंद है 17 और 17 गेंदों में जीत के लिए 41 यानी कि 41 रनों की जरूरत है। गेंदबाजी मार पर फिर से एक बार आकाश। पुढचा चेंडू आकाश आपल्या षटकातील ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय। बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न आहे। डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे। मिड विकेट काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक आला आहे, पण तिथे चूक झाली आहे। चेंडू हातामध्ये गॅदर नाही झाला, तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। जर विचार केला तर स्मितेश बोरकरच्या तालमीमधील हे दोन्ही खेळाडू आहे। कारण जर विचार केला
सातत्याने एक ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंना एका टीममध्ये पाहायला मिळतात. स्मितेश बोरकर चांगले खेळाडूंना प्रतिसाद करत असतो, चांगलं घडवत असतो आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू जर विचार तर रणजित भातडे त्याचप्रमाणे जर विचार केला तर राज बोरकर सुद्धा चांगला खेळाडू खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अनंत कार्पेटचा फटका टीममध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आणि तिथे मात्र फेकी करे त्यापूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या तब्बल 1-1 पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचली आहे 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू शेष असतील. या षटकामधील गोलंदाजच्या आकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं 4 धावा खर्च केल्या 3 चेंडूवरती. राज बोरकर स्ट्रायकिंग एंडला मोठा फटका खेळलाय. इथे मात्र राज बोरकरचा क्लास चेंडू फरार येतोय. बीपीएल षटकार पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा चेंडू आणि हल्ला चढवला जातोय. धावसंख्या तब्बल 6 ने पुढे सरसावेल. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आता मात्र थोडासा दबाव निर्माण केला जातोय साम रवळनाथ कातलवाडी या संघावरती सुद्धा, कारण कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं. विकेट महत्वाची होती. विकेट येणं गरजेचं असेल, कारण जो विकेट आला तर शानिब सर कुठेतरी दबाव थोडासा प्रेशर निर्माण होईल असं मला वाटतंय. जी हाँ सर, प्रेशर तो ज़रूर आएगा, लेकिन डगआउट के अंदर एक हार्ड हिटर बल्लेबाज है इस पंचकुला में का, और अगर देखने जाए तो अक्सर वो रत्नागिरी टीम से, यानी कि रत्नागिरी में अपने नाम को मशहूर किया है, यानी कि स्मितेश बोरकर. अगर विकेट की बात करके जो सलाम की जोड़ी मैदान के दाखिल हुई थी और वो अच्छी पार्टनरशिप मैदान के अंदर करते हुए नजर आ रहे हैं. दोनों ही बल्लेबाज की बैट बोलती हुई नजर आ रही है. एक तरफ राज बोरकर तो दूसरी तरफ रंजीत बात्रे. दोनों ही बल्लेबाज कमाल की कामगिरी करते हुए नजर आ रहे हैं. गेंदबाजी मार्ग पर आकाश. 14 चेंडू 32 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यावेळी स्कोर टप्प्यात चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल. जर विचार केला अजून 13 चेंडूचा खेळ लेग बाईसचा पंचांचा इशारा येतो आहे. अजून एक 13 चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 चेंडूवरती जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी सामना एक हाती परतावू शकतो, परंतु 12 चेंडूवरती जर शेवटच्या 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण राहिलं तर सामन्यामध्ये मजा येईल. मजा आएगा. जी हाँ, मजा आएगा. इस ओवर की एक अंतिम गेंद अभी भी आनी बाकी है. गेंदबाजी मार पर आकाश है. किस तरह से गेंदबाजी करके यही देख रहा है. एक लंबे स्ट्रोक के बाद एक बार कमबैक देखने मिला है. स्ट्राइक पर रंजीत बात्रे तैयार. राइट हैंड बल्लेबाज लंबा स्ट्रोक जड़ने वाले थे. जी हाँ, मैं कहता हूँ कि सीढ़ी वाजली, गाड़ी सुटली, अरे गप्पू ने डांडा उड़ाओ. कमाल की गेंदबाजी है. षटकार की बाद यहाँ पर कमबैक देखने मिला है. पवेलियन में भेज दिया है रंजीत बात्रे को. रंजीत बात्रे बैक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रत्नागिरी टेनिस बॉलचा एक मोठा खेळाडू अर्थातच स्मितेश बोरकर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अक्षरशः छोट्याशा गावातून प्रवास चालू झाला, चिंचकरी गावातून, आणि आज संपूर्ण रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या बदलावरती अधिराज्य गाजवतो आहे असा खेळाडू अर्थातच स्मितेश बोरकर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आहे. इथे मात्र रणजित चांगली बॅटिंग करत होता, मात्र रणजितला माघारी परतावं लागत आहे. स्ट्रायकिंग एंडला राज बोरकर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. तिसरं शेवटच्या चेंडूवरती मात्र आकाशने विकेट घेतली गेली आहे आणि विकेट येणं गरजेचं होतं. कुठेतरी जर रणजितची बॅट बोलत होती आणि त्या रणजितला आता कुठेतरी गारद केलं जात आहे. आता मात्र येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूवरती जिंकण्यासाठी 31 रन की जरूरत है. आने वाली गेंद है 12, और 12 गेंदों में जीतने के लिए 31 यानी कि 31 रन की जरूरत है. मजा आएगा, देखना होगा. 12 गेंदे 31 रन. पहला बॉल लेकर लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. देखिए स्ट्राइक रोटेट करने की यहाँ पर कोशिश की है, और मैं जानता हूं कि जब स्ट्राइक स्मितेश बोरकर को आएगी तब मजा आएगा. अब आने वाली गेंद है 11, और 11 गेंदों में जीतने के लिए 30 रन की जरूरत है. क्या लगता है प्रतीक सर? नक्कीच जोपर्यंत स्मितेश बोरकर किंवा राज बोरकर मैदानावरती आहे ना, तोपर्यंत कुठेतरी सामना एक हाती परतावू शकतो, एवढी दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. कारण तर दोनापैकी एक जर खेळाडू उभा राहिला मैदानावरती तर एक हाती हा सामना परतावू शकतो. पण जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला हा सुद्धा एक आकाशी कोणमधील हा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला हा सुद्धा चर्चेमधील पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती स्मितेश बोरकर एक मोठा खेळाडू. पहिला चेंडू मात्र झेलची शक्यता आहे आणि झेल बाद. पहिल्या चेंडूवरती स्मितेश बोरकरला तंबूचा रास्ता दाखवला जातोय. मोठी विकेट आणि मात्र फलंदाज स्मितेश बोरकर आल्या तंबूचा रास्ता. बॅक टू द पवेलियन. जाऊया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. O2 डीजे.
थोडासा दबाव निर्माण झालाय. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल 10 चेंडूवरती जिंकण्यासाठी जर विचार केला तर 30 धावांची तब्बल गरज असेल इथून. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. परंतु आता नवीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. ह्याने सुद्धा मात्र कुरतडे प्रीमियर लीग गाजवले. अक्षरशः ज्याच्या बॅटमधून 50 सुद्धा कुरतडे प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती. कारण जर विचार केला अनिकेत आंग्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. स्मितेश बोरकर बाद झाले आहे, पहिल्या चेंडूवरती स्वस्त्यामध्ये भेटले आहे. परंतु आता मात्र जर विचार केला तर थोडासा दबाव आणि प्रेशर निर्माण झाला आहे. येणारे 10 चेंडू सांगून जातील कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व ठेवतो आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 चेंडूवरती धावा करायच्या आहेत. 30 धावांची आवश्यकता. थोडंसं कानमंत्र सुद्धा दिलं जात आहे कारण अनुभव आहे ओंकार सुर्वेकडे, कारण युवा तरुण खेळाडू आहे, सध्याच्या घडीला चर्चेमधील आहे. परंतु थोडीशी अनुभवांची सुद्धा गरज असते. कुठेतरी एक मोठ्या खेळाडूची थोडंसं ऐकावं लागतं आहे आणि त्याच माध्यमातून ओंकार सुर्वे त्यांना थोडंसं कानमंत्र दिलं जात आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उर्ध विकेट. नेक्स्ट बॉल रोहन. फुटतो चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर विचार केला पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू 9 आणि प्लस या 2 धावा, एकूण 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतोय. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहा नीट आणि पुढचा जो चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस मात्र जर विचार केला थोडासा उरतरो केला जातोय आणि या थोडासा चेंडूमध्ये खराबी पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धावा तिथे खर्च केली जाते. धावसंख्या तब्बल 3 ने पुढे सरसावते. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावा तब्बलकावरती पाहायला मिळतील. येणाऱ्या 10 चेंडूवरती 27 धावांची आवश्यकता. शनी जर विचार केला तर स्मितेश बोरकर हलक्यामध्ये भेटलाय. परंतु कुठेतरी आता चांगलं कमबॅक करणे गरजेचं असेल. शेवटचा षटकाचा भार कोणत्या गोलंदाजावरती दिला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, हाँ देख रहा होगा. और स्मितेश बोरकर जब विकेट गए वो सेलिब्रेशन अलग था. इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. देखिए अपील की है लेकिन नॉट आउट का इशारा जरूर हमारे तक पहुंचेगा. और फ्री हिट का फायदा है ये. अगर देखने जाएगा तो अब गेंदे है आने वाली, देखने जाएंगे. आने वाली गेंद है अब 9 और 9 गेंदों में जीतने के लिए 27 रन की जरूरत है. रोहन नेक्स्ट बॉल लेके राइट एम ओवर द विकेट. अंकित के लिए लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. गेंद ट्रैवल हो रही सीधा डिक्लेरेशन बॉक्स में 2 रनों के लिए. अब 27 रनों में से सर 2 रन माइनस हुए. लेकिन अब आने वाली गेंद है 8 और 8 गेंदों में जीतने के लिए 25 रन की जरूरत है. ये रोमांचक मुकाबला है. यहाँ पर मजा आएगा ही नहीं, मजा आ चुका है. ये प्रेशर बनाते जाएगा या आपको डॉट गेंदें मैच के अंदर लाती जाएगी. आने वाली गेंदें है 8 और 8 गेंदों में जीतने के लिए रनों की जरूरत है 25. नेक्स्ट बॉल रोहन राइट एम ओवर द विकेट. राइट हैंड बल्लेबाज तैयार. अंकित लंबा स्ट्रोक जाना चाहते हैं. विकेट का पतन होता है कि देखना होगा. यस बिना कोई गलती के विकेट कर्मा का अगर देखने जाएंगे तो तीसरा अंकित को अपने पवेलियन में भेज दिया है. अंकित बैक टू द पवेलियन. डीजे चेंडूवरती 25 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जर विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ आहे कारण हा चेंडूवरती महत्त्वपूर्ण चेंडू असेल. कारण या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजा येईल. परंतु शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर कुठेतरी सामना जर विचार केला तर 6 चेंडूवरती येईल. 6 चेंडू आणि 25 धावावरती येईल. परंतु ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याची पूर्णपणे रूपरेषा बदलू शकते. नवीन बॅटर दाखल होतो आहे. फलंदाजाचं नाव संजोग दाखिल हुआ नवीन बल्लेबाज. संजोग के ऊपर विश्वास दिखाया गया है. गेंदबाजी मार पर फिर से एक बार रोहित तैयार. ये से ओवर की अंतिम गेंद है. इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. कीपर के दस्ताने में गिन गई है. डॉट बॉल का इशारा आ रहा है. अब मैच में प्रेशर बढ़ते जा रहा है. जी हाँ सर अब आने वाली गेंद है 6 और 6 गेंदों में जीतने के लिए 25 रन की जरूरत है. ये प्रेशर अब मैदान के अंदर. और सर अगर देखते जाए तो मैदान के अंदर एक हार्ड बल्लेबाज अभी भी है यानी कि राज बोरकर. क्या लगता है? नक्कीच मी मगाशीच बोललो आहे की स्मितेश बोरकर किंवा राज बोरकरला कुठेतरी एक मैदानावरती उभं राहण्याची गरज आहे. परंतु आता शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. परंतु राज बोरकर सलामीवीर म्हणून दाखल झाला होता. अजूनही मैदानावरती दाखल आहे. कारण राज बोरकरची सुद्धा बॅट बोलते आहे. सध्याच्या घडीला हा सुद्धा एक चांगला खेळाडू घडतो आहे आणि चिंचखेरी गावातून याचा सुद्धा प्रवास चालू झाला आणि आज संपूर्ण टेनिस क्रिकेट आर्चरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिरेक गाजवतो आहे. असं राज बोरकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच कुरतड्याचा विराट कोहली संखेश
कानडे पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. ये रोमांच है, ये मजा आ रहा है। ये आज के दिन का ये पहला मुकाबला है सर, जो रोमांच देखने मिल रहा है। इस मुकाबले में मजा आ रहा है। जी हाँ, आने वाली गेंदे 6 गेंदे 25 रन। पहली गेंद है, देखिए इशारा क्या पहुंचता है, डिसीजन हमारे तक पहुंचा है व्हाइट बॉल का। एक आज की रन मिलेगा और इस डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू इतर मध्ये पंचाने घोषित केले जात आहे. नेक्स्ट फ्री- बॉल असेल फ्रीट. फ्रीट का इशारा होगा। जी हाँ, इस फ्रीट का सर फायदा उठाना पड़ेगा। 6 गेंदे 24 रन। अगली गेंद लेकर संकेश लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, गेंद हवा में है, जेल का खतरा है और जेल मिला है। जी हाँ, बड़ी मछली फ्री हिट्टी। जी हाँ, फ्री हिट्टी। फ्रीट का फायदा यहाँ पर राज बोरकर देखना होगा। विकेट मिलता हुआ बड़ी मछली जाले के अंदर फंस चुके राज बोरकर। बैक टू द पवेलियन। अब मजा आएगा। अब वो कौन सा बल्लेबाज होगा जिसके ऊपर विश्वास दिखाया होगा, जो कौन सा बल्लेबाज होगा जिसके कंधों के ऊपर वो जिम्मेदारी दी जाएगी, क्योंकि सर अब आने वाली गेंद है 5 और 5 गेंदों में रनों की जरूरत है 24। मजा आ रहा है। जी हाँ, और मैं कहता हूँ कि फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या। नवीन बल्लेबाज मैदान के अंदर रितेश दाखिल हो रहा है। रितेश के ऊपर विश्वास दिखा रहा जा रहा है। देखना होगा रितेश किस तरह से बल्लेबाजी करेगा अपने टीम के लिए। ये चिंचकरी गांव से बिलोंग करने वाला है और अपनी बल्लेबाजी के चर्चे जरूर इस बार देखना होगा। आज का सितारा कौन बनेगा यही देखना होगा। क्या सितारा संकेश होगा, क्या सितारा रितेश होगा, यही देखना होगा। मुझे लगता है कि स्ट्राइक पर जरूर अनिकेत होगा। तर येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल जिंकण्यासाठी. मला वाटतं जवळजवळ 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूवरती जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर पाहायला मिळतोय रितेश बोरकर पाहायला मिळतात नॉस्टकिनीला. तर गोलंदाजी ट्रॅकवरती संकेश कानडे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन 5 चेंडू, मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतो आहे. चेंडू अडवतो आहे, तिथे एकच धाव मिळते आहे. आता येणारे चेंडूचा बाकी असेल 4 चेंडूवरती 22 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतरची लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे. एक बाजूला जर विचार केला तर आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ आणि दुसऱ्या बाजूला घुरी इलबुना संघ पाहायला मिळणार आहे. यावेळेस मोठा फटका आलाय. आता मात्र जर विचार केला तर रितेश आले इथे मात्र पहिल्या चेंडूवरती हुक केला जातोय आणि चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेट कावकरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार येतोय. षटकार ये दबाव मैदान के अंदर सर। जी हाँ, ये षटकार ये मैदान के अंदर दबाव ला रहा है, प्रेशर ला रहा है मैदान के अंदर। इस षटकार की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है। अगर देखे जाएगा तो 51 रन। थँक यू. जर विचार केला तर आता येणाऱ्या 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. 3 चेंडू 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 बॉल 16 रन की जरूरत है। ये मुकाबला रोमांचक है। गेंदबाजी मार पर संकेश अगली गेंद लेकर राइट ओवर द विकेट से रितेश के लिए। इस बार देखिए देखना होगा, मुझे लगता है कि ऑफ टर्म की काफी बाहर गिर गई है। यस, अंपायर का इशारा मत जरूर पहुंच रहा है। व्हाइट कैचर यानी कि एक अचकित रन मिलेगा। इस रन की मदद से रन संख्या जहां पहुंच रही है अभी तक जहां पहुंचे 52 रनों के ऊपर, यानी कि सर अब आने वाली गेंदे है 3 और 3 गेंदों में रनों की जरूरत है, 15 रनों की जरूरत है। संकेश नेक्स्ट बॉल इस बार भी उड़ाया है, कवर के ऊपर से गेंद को बेचा है सीधा बाउंड्री लाइन के बाहर। षटकार, व्हाट अ बैटिंग। देखना होगा अब आने वाली गेंदे है 2 और 2 गेंदों में जीतने के लिए रनों की जरूरत है 9। ये रोमांचक मुकाबला है। ये मैच के अंदर प्रेशर बनाते जा रहा है और मुझे लगता है कि आज के दिन का ये पहला मुकाबला है जो मैदान के अंदर प्रेशर बनाते जा रहा है, दबाव बनाते जा रहा है। और जो भी दर्शक हमारे साथ tenniscricket.in पर जुड़े हैं उन सभी का मैं इस BPL भाटकुंडकोर प्रीमियर लीग में स्वागत करता हूं। सर क्या लगता है 2 गेंदे और 9 रनों की जरूरत है? नक्कीच जर सांगता येत नाही का, रितेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. या चेंडूवरती जर षटकार राहिला ना तर मॅच मध्ये मजा येईल. देखना होगा, आने वाला पल बताएगा कि कौन जीते होगा। अंतिम के 2 गेंदे इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, बिट हुए हैं, गलती हुए और गलती में मैं कहता हूं कि चुकीला माफी नहीं। जी हाँ, अब एक गेंद है और एक गेंद में 9 रनों की जरूरत है। फिर भी कह नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा, क्योंकि अक्सर दोस्त क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है और कहीं भी कुछ भी हो सकता है। अंतिम बॉल देखिए, उसी के साथ
म्हणून पुटक यांना विनंती करतो की आपण यायचं आहे हा सन्मान. आणि या मॅचचा आत्ताचा मॅचचा हिरो अर्थातच नक्कीच रोहन कुठेतरी पहिल्या षटकावरती ओंकार